IPLच्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड जयपूर येथे सवाई मानसिंह स्टेडियम येथे दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ या हंगामातील आपापला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. संजू सॅमसन आणि KL राहुल यांच्या नेतृत्वाखाली संघाची एकमेकांविरुद्ध आकडेवारी कशी आहे हे जाणून घेऊयात. लखनौच्या संघाने 2022 मध्ये IPLमध्ये पदार्पण केले. त्यामुळे लखनौ आणि राजस्थान यांच्यात फारसे सामने खेळले गेले नाहीत. दोन्ही संघांमधील हेड टू हेडची आकडेवारी पाहिली तर राजस्थानचा वर चष्मा दिसतो. लखनौ आणि राजस्थान आतापर्यंत 3 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात राजस्थान रॉयल्सचे 2 आणि लखनौ सुपर जायंट्सचा 1 सामना जिंकला आहे. सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत एकच सामना खेळला गेला आहे. हा सामना लखनौने जिंकला आहे. या सामन्यात लखनौने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला. IPL 2023च्या 26व्या सामन्यात लखनौने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला निर्धारित षटकात 6 विकेट्स गमावून केवळ 144 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या संघात आक्रमक फलंदाज आहेत. कर्णधार संजू सॅमसन व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा ध्रुव जुरेल हा संघात चांगला फिनिशर आहे. सॅमसन वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायर आणि रोहमन पॉवेलला संघात ठेवून मधल्या फळी मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो. लखनौच्या संघात कर्णधार राहुल व्यतिरिक्त त्याच्या फलंदाजीची जबाबदारी क्विंटन डी कॉक, मार्क स्टॉयनिस आणि निकोलस पूर्ण यांच्यावर असेल. लखनौमध्ये रवी बिश्नोईचा एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे जो IPLमध्ये चांगली कामगिरी करून विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.